नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अळूची पोटली बनवणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. गॅस लावून घ्यायचा. हे 4-5 चमचे तीळ घेतलेले आहेत. हे आपण भाजून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण सारण तयार करून घ्यायचं आहे. आता हे तीळ भाजून झालेले आपण हे काढून घेऊया. त्याच्यामध्ये सुकं खोबरं आहे, तुकडे करून घेतले. तुम्ही खिसून घेतला तरी सुद्धा चालेल. हे भाजून घेऊया आपण. हे खोबरं आपण 1 वाटी घेतलेलं आहे. 1 वाटी म्हणजे नारळाचा अर्धा भाग. आता हे पण भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊया. खूप काळं होईपर्यंत किंवा असं भाजायचं नाही. त्याच कढईमध्ये थोडं बेसन पीठ घालायचं आहे. डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ 4 चमचे होईल एवढं घालायचं. हे पण खमंग असं छान भाजून घ्यायचं. आता हे बेसन छान असं भाजून झालेलं आहे. कलर त्याचा चेंज झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे तीळ आणि खोबरं आहे ते मिक्सरमध्ये मोठं मोठं असं वाटून काढूया. खूप बारीक करायचं नाही. तीळ आणि खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते पीठ मिक्स केलं. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत. हे जिरा पावडर घालून घ्यायची थोडी. मसाले तुमच्या अंदाजानं कमी जास्त आपण करू शकता. हा मसाल्याचा एकदम छोटा चमचा येतो आहे. जिरे नेहमी कमी टाकायचे, त्याच्या दुप्पट धने टाकायचे. हे कायम प्रमाण कुठेही वापरताना लक्षात ठेवायचं. हा छोटा चमचा असतो मसाल्याच्या डब्यातला, तो आहे. थोडी हळद घालूया. थोडा चाट मसाला. हे तिखट पावडर. हे मिक्स केलेले आहे, काश्मीरी आणि बॅडगी मिक्स केलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट मीठ कमी जास्त करू शकता. आता सारणाला पुरेल ह्या सारणापुरतं मीठ आहे ते घालून घ्यायचं आणि कोथिंबीर घालायची. स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छान मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिट मी मिक्स केलेलं आहे. छान मिक्स झाले. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता ही स्वच्छ धुतलेली अळूची पानं घेतलेली आहेत. हे पान असं पालतं ठेवायचं आणि थोडंसं हा जो पोर्शन आहे तो थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा. आपल्याला हे कट करायचे आहेत. ह्याचे 4 भाग करायचे आहेत. त्यासाठी हे थोडंसं कडक काहीतं ते थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं. पानं लहान मोठी कशी आहेत ते बघून त्याचा आकार करून घ्या. मोठी पानं असतील तर 4 भाग करायचे, कारण आपल्याला अशी पुरचुंडी बांधता यायला पाहिजे व्यवस्थित. ह्याचे एका पानाचे आपण 3च भाग केले. अशाच पद्धतीने आपण सगळे हे पीसेस करून घेऊया. आता हे चिंचेचा कोळ आहे घरी केलेला. तुमच्याकडे चिंचेची चटणी असली, खजूर चिंचेची, तरीसुद्धा चालेल. पानं धुताना पण चिंचेचं पाणी लावून थोडं धुतलं तरी चालेल. चिंचेचं पाणी, आमसुलाचं पाणी, हे सगळं चिंचेचा कोळ लावून घ्यायचं सगळं पानांना. म्हणजे खाजत नाहीत पानं, नाहीतर घशात मग खवखवतात. हे आता आपण बनवलेलं जे बाकर आहे, बाकर किंवा सारण काहीही म्हणा, ते त्याच्यामध्ये हळूच असं घालून घ्यायचं. बरोबर मध्ये असं घालून घ्यायचं. आणि आता हे सगळं एकत्र करून त्याची पोटली बांधायची. ॲक्च्युली पोटली बांधताना ह्याचीच देठाचा भाग असतोय. देठाचा भाग हळूच काढायचा हे करून आणि तो चिंचेच्या पाण्यात बुडवायचा आणि मग त्यानंच बांधायचं. पण आता ही मी पानं ब्लिंकिटवरनं मागवली तर त्यांनी देठ काढून दिलेली आहेत. मग आता हे दोऱ्यानं बांधायला लागले मी. खाताना आपण हा दोरा काढून टाकायचा. एकच गाठ बास होते त्याला. पानं थोडे 2 दिवस मी फ्रीजमध्ये ठेवली तर थोडीशी ती सुकल्यासारखी झाली. आता ही पोटली बांधून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोटल्या करून घेऊया. आता ह्या पोटल्या सगळ्या भरून झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या बेसन पीठचं बॅटर करून त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत.
तर आपण बेसन पीठचं बॅटर करायला घेऊया. आपण मगाशी पीठ भाजलं तीच कढई घेतलेली आहे. पातळ असं आपल्याला करायचं एकदम. त्या बेतानं पीठ घ्यायचं. आपण यामध्ये भज्याचं पीठ कसं भिजवतो तसं सगळं टाकून घ्यायचं आहे. जिरे पावडर, धने पावडर, थोडी हळद, लाल तिखट. एवढ्या पिठाला लागेल एवढंच मीठ घालायचं अंदाजे, कारण आपण सारणमध्ये मीठ घातलेलं आहे ऑलरेडी. अगदी थोडासा ओवा घ्यायचा, तो हातावर चुरडायचा चांगला आणि घालायचा. अगदी चमच्याच्या टोकावर होईल एवढा खायचा सोडा घातला. तेल वगैरे गरम करून असं काही घालायचं नाही. आता हे पाणी घालून आपल्याला पाहिजे तेवढं पण पातळ करून घ्यायचं. पाणी बघत बघत घालायचं, एकदम घालायचं नाही. पोटली बुडवून काढायची आपल्याला ह्याच्यातनं, म्हणून घट्ट नाही करायचं. तिखट मीठ बरोबर आहे का थोडंसं असं चाखून बघायचं. अगदी बरोबर आहे. हात स्वच्छ धुवायचा आणि पुढच्या कृतीला लागूया. गॅसवर एक पॅन ठेवूया. गॅस लावून घ्यायचा आहे आणि तेल घालून घेऊया. ते पोटली अशी बुडवून घ्यायची. एक्स्ट्राच आपण काढून हे करायचं आणि त्याच्यामध्ये ठेवून द्या. छोटी 5 पानं होती, त्याच्या एवढ्या पोटल्या झालेल्या आहेत. शक्यतो पानं घेताना मोठी घ्या, म्हणजे एक पान 4 भाग केले की बरोबर पोटली बांधता व्यवस्थित येते. ह्या थोड्या पानं लहान असल्यामुळे छोट्या छोट्या झाल्या. अजून मोठ्या बांधल्या तर जास्त छान दिसतात. आता हे फिरवून असं सगळ्या बाजूने हे करून घ्यायचे. हे आता थोड्या एका बाजूला अशा करून घेऊया. ह्या डीप फ्राय केल्या तर जास्त चांगल्या होतात, पण मला डीप फ्राय करायच्या नव्हत्या, कारण यूट्यूबच्या निमित्तानं सारखंच तेल आणि हे सगळं सुरू असते. थोडं थोडं फिरवून घ्यायची, साईड चेंज करून घ्यायची. सगळीकडून व्यवस्थित भाजल्या पाहिजेत. आता ह्या फ्राय करून झालेले आहेत. एक एक करून आपण काढून घेऊया. मस्त अशा पोटल्या तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि खाताना दोरा मात्र काढायला विसरू नका. थँक्यू.